भारतीय जनता पार्टी देवगड आणि पडेल मंडल यांच्या वतीने हा जो आज विजयदुर्ग किल्ल्यावर विजयोत्सव साजरा करतो त्याचं प्रामुख्याने कारण हेच आहे की आपल्याला माहिती आहे की युनेस्को ही आंतरराष्ट्रीय एक कमिटी आहे. जवळपास 20-21 देश त्या कमिटीचे सदस्य आहेत. भारताचा सुद्धा त्या समितीमध्ये आहेत. 25 साली ह्या वर्षी त्यांची मुदत संपेल. 3 वर्षे मुदत असते. तर ह्या सगळ्या देशांच्या समोर प्रेझेंटेशन होतं ते इथे तयार केलं जातं आणि त्यांची कमिटी येते. ती कमिटी आल्यानंतर त्यांचं आपलं नामांकन त्या ठिकाणी झाल्यानंतर कमिटी येते आणि कमिटीने शिफारस केल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी त्या कमिटी जागतिक जी युनेस्कोची कमिटी आहे त्यांच्यासमोर जातं. आता बघा युनेस्कोमध्ये जे देश बघितले ते छोटे छोटे देश आहेत. अगदी फार मोठे अमेरिका, ब्रिटन किंवा असे देश नाहीत, छोटे देश आहेत. पण ज्यांच्याकडे जागतिक वारसा स्थळं आहेत, पारंपरिक हजारो वर्षांची परंपरा आहे किंवा अशी काही स्थळं आहेत ती सगळी युनेस्कोमध्ये घेतली जातात. आणि आपलं हे स्थळ हे सगळे 12ही किल्ले त्या ठिकाणी जाणं हा केवळ मोदी आणि मोदींमुळेच झालं. कारण ह्या सगळ्या देशांची मोदी कनेक्ट आहेत आणि मोदींचा सगळ्या जागतिक जो प्रभाव आहे तो सुद्धा हे आपल्याला त्या ह्याच्यात युनेस्कोमध्ये घेण्यामध्ये त्यांचा एक प्रभाव आहे कारणीभूत झाले. आपले मुख्यमंत्री आहेत, आता आशिष शेलारांकडे हे खातं दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आता परवा विधानसभेतही सांगितलं सगळे किल्ले आणि हे संवर्धनासाठी आम्ही पैसा कमी पडू देणार नाही, चांगलं हे स्थळ राखणं हे आपली सगळी जबाबदारी आहे विजयदुर्गवासियांची आहे, सगळ्या देवगड तालुक्याची. आणि त्यामुळे पर्यायाने जागतिक वारसा स्थळ झाल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात की जगातले सगळे पर्यटक आत्ता वारसा स्थळं कुठली आहेत, अजंठा वेरूळसारखी जी लेणी आहेत ती ह्या वारसा स्थळामध्ये आहेत. आपलं व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे जे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे ते सुद्धा वारसा स्थळात आहेत. म्हणजे अशा ज्या जुन्या गोष्टी आहेत, दिल्लीचा आग्रा किल्ला आहे, लाल किल्ला आहे, आग्रा किल्ला आग्राचं स्थळ आहे, हे असे स्थळं आहेत. त्याच्यामध्ये आपलं 12 किल्ले समाविष्ट होणं ही लहान गोष्ट नाही. आणि त्यामुळे एक तर पर्यटन वाढेल, पर्यटन वाढीमुळे इथे रोजगार वाढेल. आपली जबाबदारी आहे की आलेल्या पर्यटकांना आपण कसे देतो. आता ते पर्यटक मोठ्या चांगले जागतिक पर्यटन करणारेही असतील किंवा आपले स्थानिकही पर्यटक असतील, त्यामुळे चांगलं इथे भरभराट होईल. बाजूलाच हे होतं आहे, आरमार म्युझियमही होतं आहे, त्यांनी प्रतिष्ठा वाढेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता नितेश साहेबांच्या खात्याने बंदर विभागाने इथे रोरो सर्व्हिस गणपतीपासून सुरू करणार आहेत. त्यासाठी जेटीची पाहणी, जेटीचं इथे बांधकाम होणार आहे. गाड्या मुंबईत त्या क्रूजमध्ये आज जाणार आणि गाडीतून त्या गाड्या इथे उतरणार आणि गाडी आपापले जे पर्यटक गाड्या घेऊन येतील त्या ठिकाणी पर्यटन करणार आपल्या गाड्या फिरवून. हा एक मोठा परिणाम आहे. आणि अशा सगळ्या विविध सुधारणा, विविध डेव्हलपमेंट आपण ज्या म्हणतो त्या झाल्यामुळे ह्या विजयदुर्गचं महत्त्व खूप वाढणार आहे. म्हणजे देवगड तालुक्यात आहे, पण देवगड तालुक्यात आहे आम्हाला विजयदुर्गचा अभिमान आहे, आमचं स्थळ आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांचं विजयदुर्गवासियांचं सरपंच आहेत, त्या ठिकाणची त्यांची टीम आहे आणि आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.